म्हणना फुडें प्रामुख्यान म्हाका तुमचे कडेन मांडपाक दिसता हॉस्पिटल, डेडिकेटेड हॉस्पिटल, 2 हॉस्पिटलां करता म्हणून मुख्यमंत्र्यान सांगलेलें प्लस आमचे हेल्थ मिनिस्टरान सांगलेलें, प्रॉमिस केल्लें. 2 हॉस्पिटलां, एक हॉस्पिटल नॉर्थ गोवाक आनी एक हॉस्पिटल डेडिकेटेड हॉस्पिटल साऊथ गोवाक म्हणून. आनी जेन्ना नॉर्थ गोवाचो उल्लेख केलो तेन्ना 1000 बेडेड हॉस्पिटल फॉर नॉर्थ गोवा अशें मुख्यमंत्र्यान म्हटलेलें प्लस आमचो हेल्थ मिनिस्टर आसा ताणें म्हटलेलें. आतां 6 म्हयने जाले सिन्स वी आर बॅटलिंग विथ दीस व्हायरस. पास्ट 6 मंथ्स सगळ्यांक पंचायत मेंबर्स आनी सगळ्यांक हितून फिल्डार धाडले, डोर टू डोर डिलिव्हरीज केली, सगळें केलें आनी एवरीबडी एक्टिवली पार्टिसिपेटेड. आतां हितून इक्वल पार्टिसिपेशन गव्हर्मेंटाचें आसा, पण गव्हर्मेंटाच्यान जें पार्टिसिपेशन आतां जाय खऱ्या अर्थान जेन्ना वी आर कम टू नो वॉट कोरोना इज, हाव वी हॅव टू बॅटल विथ दीस व्हायरस आनी विथ दीस पॅन्डेमीक, आनी कशी तयारी गव्हर्मेंटाची आसपाक जाय. म्हाका दिसता आतां नाव इज द टेस्टिंग टायम and we are totally failing on this testing time when we need to have a dedicated hospital for North Goa. North Goan hospital na North Goan what we have are COVID centers, future centers asa PHC आणि कितें कोण ट्रीट करता. कोविड सेंटर थोडे बांबोळे घातला, तितून व्हरून पेशंटाक ते एडमिट करता आणि इट इज एम्प्लिफाईंग द व्हायरस आय बिलीव फॉर नॉट हॅव्हिंग सेंटर डेडिकेटेड हॉस्पिटल इन नॉर्थ गोवा. आता वेन 3 cases were reported इनिशियली, स्टार्टिंग जेन्ना 3 केसी रिपोर्ट जाल्यो कोरोना पॉझिटिव्ह, तेन्ना हेल्थ मिनिस्टर प्रेसा फुडल्यान येयलो आनी ताणें म्हटलें की आपूण नॉर्थ गोवाक लागून एक डेडिकेटेड 1000 बेडेडचें हॉस्पिटल करतलो, साऊथ गोवाक लागून करतलो. साऊथ गोवा दे स्टार्टेड विथ ESI आनी ESI हॉस्पिटल तेंच्यांनी स्टार्ट केलें. आतां ESI हॉस्पिटलाची कॅपॅसिटी कितली तर 220 बेड आनी हे 220 बेड आयज कंप्लिटली फूल जालेले आसा. So there is no more capacity in the ESI hospital and patients from North Goa, since there is no facility in North Goa, are being transported to South Goa. And South Goa transport करताना I believe the collector and the department and all the persons in the people in line are doing a good job of transporting the patients. And yesterday म्हाका तुमच्या कालचेच म्हाका प्रामुख्यान ही प्रेस कॉन्फरन्स घेवच्या फाटल्यान उद्देश तुमकां सांगता हांव की नेरूल आमच्या हितून the total number of active cases आमचे टोटल सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सीज आर 44. 44 एक्टिव्ह केसीस आसा आणि वी आर डिलिंग विथ इट. आणि आमची फाटी नेरूल जाली, आमी कंटेनमेंट झोन केलो आणि वी ट्रिटेड अराउंड 25 केसीस. ऑल ऑफ देम हॅव कम नेगेटिव्ह. फ्रॉम आवर सायड, आवर पार्ट वी आर डुईंग इट. आणि तितूनचे 44 केसीस हे अख्खे सालिगांवान डिटेक्ट जाले आणि 44ची एक केस कोमॉर्बिड म्हणून तेंच्यांनी ESIक काल धाडून दिल्या. आता ESIक धाडटा आसतना काल आमकां असो रिपोर्ट येयलो की द हॉस्पिटल इज फूल म्हणून. आता हो पेशंट थंय धाडला, हे पेशंटाचे केअर थंय जातले काय ना, तेका बेड जावं तेका खंय दवरतले, बेडीर दवरतले काय तेका बेडी काडून सायडीक काडून दुसरो कितें अरेंजमेंट जशें GMCन आमी पळोवपाक मेळटा आमकां की बेड जाले म्हणून स्ट्रेचरार काडून पेशंटाक न्हिदयता आनी थंयसर हितून तेजे किचनान जावं आनी खंय पेशंटाक व्हरून ट्रीट करता. सेकंड प्रॉब्लम आय गेट टू हियर इज थंयसर CT स्कॅन ना, MRI ना, असे बाकीचे जे इक्विपमेंट्स जाय असले जे टेस्ट करपाक जाय कोमॉर्बिड पेशंटाक लागून, यू नीड ऑल द अदर इक्विपमेंट्स इन लायन. म्हणजे तेका तोच आजार न्हू तर दुसरे आजार आसा. इफ इज रिनल फेलियर, इफ इज हार्ट पेशंट ऑर इज गॉट डायबिटीज आणि असे जर बाकीचे कितें जर तेका दुयेंस आसा जाल्यार यू हॅव टू ट्रीट दॅट अलॉंग विथ कोवीड. सर थंय फेसिलिटी थंयसर तशी एक्झिस्टींग जे ESI हॉस्पिटल आसा थंयसर तशी फेसिलिटी ना अशी आमकां रिपोर्ट्स मेळटा आणि असे कंप्लेंट्स आसा ते पेशंटाचे. तर इतले आसतना तरी स्टील वी आर ट्रान्सपोर्टिंग द पेशंट्स हू आर कोमॉर्बिड अँड हू आर सिरियस इन नेचर टू ESI मारगांव. आता गोंयाक मेजरली वी सी दॅट नॉर्थ गोवा आणि आता टोटल रिपोर्टेड केसीस ज्यो आमकां मेळटा त्यो रिपोर्टेड केसीस कालच्यो आमी 3 केसी आसतना आमी हो स्टेटमेंट करता. आमचो हेल्थ मिनिस्टर स्टेटमेंट केन्ना करता जेन्ना 3 केसी आसा की आमी 2 हॉस्पिटलां करतले म्हणून. काल एकाच दिसाक 333 केसी रिपोर्ट जाता. एकाच दिसाक 333 केसीस रिपोर्ट जाता आणि 2282 केसीस एक्टिव्ह केसीस आमकां पळोवपाक मेळटा विथ 72 डेथ्स आणि मेनी रिपोर्ट्स आर वेटेड. रिपोर्ट्स अवेट जाता हितून आणि टेस्ट केल्ले आसता तांकां थोड्यांक टेस्ट करूंक पावना. रँडमली यू कॅनॉट टेस्ट एवरीबडी ते सांगता. आणि हेल्थ मिनिस्टर परत म्हणटा की वी हॅव ऑलरेडी रिक्रुटेड पीपल फॉर दीस टास्क म्हणून टू टेस्ट, बट मिशनरी इज अवेटेड.
आतां हो एक पयलो मुद्दो एक आसा की नॉर्थ गोवा येना. सेकंडली मिशनरी ना म्हणून टेस्ट रिपोर्ट्स अवेट जाता. आतां हे प्रोलॉंग जायत आसा. आमी फाटल्या दिसांनी पळयलां की सुरेश आमोणकार मरोन मागीर सुरेश आमोणकाराचो रिपोर्ट नेगेटीव म्हणून येयल्लो आसा. सो दीस इज वॉट इज हॅपनिंग. सो सिरियसली म्हाका दिसता जे प्रॉमिसीस केल्ले आनी जे लोकांक एश्योरन्सीस दिलेले स्टार्टींग, त्या एश्योरन्सीचेर तेंच्यांनी काम करपाची गरज आसा. मेनली म्हाका दिसता की नॉर्थ गोवाक एक डेडिकेटेड हॉस्पिटल आसपाक जाय. आतां इतल्यो केसीस जेन्ना वाडटा हांव एग्री जाता की कंपॅरेटिवली एंड जे साऊथ गोवा केसीस आसा कंपेर्ड टू नॉर्थ गोवा केसीस तितल्यो रायज ना. साऊथ गोवा इज रायझींग. देर आर नंबर ऑफ कंटेनमेंट झोन्स आनी केसीस आमकां मेळत आसा. पण नॉर्थ गोवा केसीस कमी आसा. तर केसीस कमी आसा. सो वॉट आर वी वेटींग फॉर? आतांच जेन्ना आमी जर ह्याच हेजेर जर आमी करीत ते रादर दॅन वेटींग एट द किपींग द पेशंट्स एट द कोवीड सेंटरान कोमॉर्बीड पेशंट, तितून हेल्थ वर्करांक कोरोना जाता आमी पळयता, पुलीस आनी जो एलायड कोण आसा तांकां कोरोना जाताना आमी पळयता. हे आमी एम्प्लिफाय जावपाक रावता. म्हणजे हेल्थ सेंटराचेर आनी कोवीड सेंटराचेर जेन्ना आमी इतलो भार घालता बिकॉज ऑफ देर आर नो बेड्स इन साऊथ गोवा ESI एंड वी डू नॉट हॅव एनी अरेंजमेंट्स इन नॉर्थ गोवा. आमी हो एक्सपांड जाता, एम्प्लिफाय जावपाक लागून पळयता. एंड देन रिस्कींग द लायफ ऑफ द डॉक्टर्स एंड द हेल्थ वर्कर्स वर्कींग इन दीस कोवीड सेंटर्स आनी PHC जे आसा पळय हितून काम करता तेंचे आमी जीव म्हाका दिसता धोक्यान घालता. आय हॅव ऑब्जर्वड आनी फाटल्या दिसांनी जेन्ना GMC हांव वयतालो ते आय हॅव ऑब्जर्वड मेनी वॉर्ड्स, मेनी एम्प्टी वॉर्ड्स. म्हणजे थंयसर आनी कांयच सद्या कोणाक पेशंट हे जायना. देर इज वन मोर न्यू मल्टी स्पेशलिटी बिल्डींग वीच इज कमिंग अप. स्पेशलिटी बिल्डींग थंयसर एक बिल्डींग तयार जाल्ली आसा. सो टील वी कम अप वीथ अ न्यू हॉस्पिटल, डेडिकेटेड हॉस्पिटल फॉर कोवीड, म्हाका दिसता ह्यो फॅसिलिटी यूज करपाक जाय. आनी नॉर्थ गोवा नीड्स टू हॅव अ कोवीड हॉस्पिटल. साऊथ गोवाचे 220 खाटी आसल्यो, 220 खाटी फूल जाल्ल्यो आसा. पेशंटाक कसलो ट्रिटमेंट दिता तेंचे कडल्यान फीडबॅक थंयसर मेळना. वॉट एवर फीडबॅक वी आर गेटींग थ्रू इज सम सोर्सीस which आमी सांगूंक शकना हाऊ मच इट इज ट्रू, बट हेल्थ मिनिस्टर इज ऑन रिकॉर्ड दॅट 220 आउट ऑफ 220 220 खाटी सगळ्यो फूल जाल्ल्यो आसा. देर इज नो मशिनरी देर. द टेस्टिंग रिपोर्ट्स आर वेटेड. रिक्रुटमेंट स्टाफ केल्लो आसा. स्टाफाक रिक्रूट केल्या तेंकां जर टेस्ट करतले जाल्यार मशिनरीज थंय ना. बाकीचे हे सगळे एम्ब्युलन्सीस प्रायवेट हेंचे तुमी एम्ब्युलन्सीस प्रोक्यूर करपाक रावतात. यू स्टार्टेड विथ 3 एम्ब्युलन्सीस. नाव द एम्ब्युलन्सीस हॅव गॉन अप टू 6 when you needed to have a big transport and सगळे करता. बट स्टील एट सम लेवल द कलेक्टर्स ऑफिस इज मॅनेजिंग इट. द सरपंचाज आनी ते बाकीचे जे ग्राउंड लेवलाक जे काम करता दे आर कोऑपरेटिंग. आमी नेरूलच आमी पळयता जाल्यार द सरपंच, द वॉर्ड मेंबर्स हॅव वॉलंटरियली डुईंग द वर्क. दे आर गोईंग अप टू द कंटेनमेंट झोन आनी कंटेनमेंट झोना पर्यंत व्हरून ताका जेवण बीन सगळे दिवपाचे प्रयत्न ते करता. बट दिस इज रिस्पॉन्सिबल टू द गव्हर्मेंट. आमचे जे काम करपाचें आसलें आमी काम करता. इवन म्हाका दिसता पंचायत लेवलाक काम जाता, हेल्थ PHC लेवलाक काम जाता, जे कोवीड सेंटर्स आहा त्या लेवलाक काम जाता. बट इट इज ओवर बर्डनिंग नाव. आनी हे बर्डन जावन केसीस आर ऑन रायज. आमी म्हणटाले पळय कोणाक जावचें ना, आतां अशें स्टेटमेंट जाता की हे सगळ्यांक जावं शकता म्हणून. सर टायमली हेजेर मेजर्स घेवपाची गरज आसा. आनी मेन फोकस आसा इज ऑन हॅविंग a COVID hospital in North Goa, because we are from North Goa, we are concerned about the people of North Goa. Yesterday one patient from Nerul, from my constituency, is being sent to South Goa for treatment of COVID. थंयसर गेल्ले पेशंट परत बरो जायत येत, बिकॉज मिशनरी ना, एलायड दुसरे कोमॉर्बीड तांकां हे आसल्या कारणान थंयसर त्रास जाता. मेजरली 70 डेथ्स अकर जाल्ले आसा. सो पेशंट वयतानाच भिवन वयता. ताका लागून एक अशी फॅसिलिटी म्हाका दिसता नॉर्थ गोवान आसपाक जाय. टोटल सेंटर्स कितले आसा एक्झॅक्टली म्हाका खबर ना, बट ऑल सेंटर्स आर फूल. चडशे सेंटर्स आसा पळय आर बर्डनिंग टुडे. आनीक म्हाका दिसता डॉक्टर्स ऑल्सो आर अंडर स्ट्रेस. डॉक्टर्सांक जर सांगशी जाल्यार ते म्हणटा वी हॅव टू सेंड. आमच्या फॉर एक्झाम्पल माय कॉन्स्टिट्युन्सी बी केटर्ड बाय कलांगूट रेजिडेन्सी आनीक म्हापसा हे आसा, आनी प्लस बांबोळी जे ग्रावंड आसा ते केटर करता. पण थंयसर सुद्दां आतां सॅच्युरेशन टायम म्हाका येयल्लो आसा दिसता. आनी जशें सॅच्युरेट जाता तशें पेशंटाक थंयच्यान हालोवपाक जाय. इफ द पेशंट इज ऑफ अ सिरियस नेचर, जर पेशंट सामको म्हणजे दुसरे जर कसले अन्य रोग जर आसा, अन्य दुसरे जर कसले त्रास आसा जाल्यार नीड टू बी शिफ्टेड. अशें जाता की बिकॉज ऑफ कोरोना दे आर नॉट बींग गिवन एनी अदर ट्रिटमेंट्स. दे कॅनॉट गिव ट्रिटमेंट्स बिकॉज देर इज नो फॅसिलिटी इन दीस हेल्थ सेंटर ऑर द कोवीड सेंटर्स. ताका डेडिकेटेड हॉस्पिटल जर करीत जाल्यार हॉस्पिटलान ह्या सगळ्यो फॅसिलिटी थंय मेळूंक शकता. MRI जावं, CT स्कॅन जावं,
जावं बाकीचे आनी जे डिटेक्ट जावंक शकता दुसरे जावन तांकां जे जाय पडटा मिशनरीज जाय पडटा त्यो बाकीचे कडेन फॅसिलिटी ना. ताका लागून म्हाका दिसता GMC कडेन जे एम्प्टी वॉर्ड्स आसा जावं एम्प्टी डिपार्टमेंट्स जे आसा जे शिफ्ट केल्ले आसा न्यू बिल्डिंगान जावं ओल्ड बिल्डिंगान जावं कितें जर आसा जावं जी न्यू मल्टी स्पेशलिटी बिल्डींग बांदलेली आसा हे बिल्डिंगान जर कितें करूं शकता वेर एवर पॉसिबल. म्हाका दिसता नीड ऑफ द आवर इज टू हॅव अ न्यू. Has anybody identified a place where you can have a COVID hospital in North Goa? प्लेस आयडेंटिफाय केलेली ना बट देर इज फॅसिलिटी इन बांबोलीम इटसेल्फ इन GMC इटसेल्फ थंयसर एम्प्टी ब्लॉक्स GMC नूच एम्प्टी ब्लॉक्स आसा. GMC is advisable according to it is But some blocks can be treated as सामके टोटली हे करून ते तशें ट्रीट करून दे कॅन बी यूज्ड फॉर कोवीड हॉस्पिटल आनी सगळे बाकीचे असल्या कारणान फॅसिलिटी असल्या कारणान दॅट इज अ रायट प्लेस. आणि आता न्यू स्पेशलिटीची बिल्डींग बांदली आसा ती सामकी वेगळीच आसा न्हू एट अ डिस्टन्स. बट द गव्हर्मेंट हॅज टू टेक अ कॉल वेदर दे गोन यूज द न्यू स्पेशलिटी बिल्डींग काय एक्झिस्टींग हॉस्पिटलान जे वॉर्ड्स बंद आसा जे आदले मेडिसीन वॉर्ड्स आसा पळय हे वॉर्ड्स बंद आसा हे बंद ह्या वॉर्डांनी जर तुमी करूं शकता जाल्यार थंय करपाचें दिसता. बट इट इज अ नीड ऑफ द आवर की मेडिसिनाक म्हणजे कोविडाक लागून एक हॉस्पिटल आसचें इन नॉर्थ गोवा. Since health minister belong to the north, what are your suggestions to health minister? Why do I have to suggest to the health minister? Health minister is on record. Health minister has assured to the people of Goa that he will have 2 hospitals in the entire Goa. नॉर्थाक लागून सावथाक लागून नॉर्थाक लागून स्पेशली त्यांनी म्हटलें की आपूण 1,000 बेडीचे हॉस्पिटल घालतलो म्हणून. आतां पेडणे 70 ह्या वाटेन जर तुमी सगळे टोटल जर डेटा काडून पळयशात कंपेरेटिवली टू सावथ गोवाचो डेटा जर काडून पळयशात जाल्यार वी हॅव रिपोर्टेड मोर इन सावथ गोवा देन इन नॉर्थ गोवा. बट स्टील आर वी वेटिंग फॉर द नंबर टू रायज आनी मागीर आर यू प्रिपेर्ड फॉर that kind of a circumstance where मागीर तुका सगळें धांवपळ जातली देन यूल गो टू सम प्रायवेट हॉस्पिटल्स पुटींग रिस्क इट एट रिस्क थंयचे लोकांचे लायफ रिस्काक घालपाक म्हणजे हू वॉन्ट टू गो टू द प्रायवेट हॉस्पिटल्स हे सुद्दां आसा. तर हेका लागून Shortage of doctors could be one of the reasons. There is Not shortage. to have a hospital in North Goa. देर इज शॉर्टेज ऑफ डॉक्टर्स देर इज शॉर्टेज फॉर हेल्थ स्टाफ आनी हेल्थ वर्कराची आयज शॉर्टेज आमकां दिसलेली आसा अनुभवलेली आसा. नाव इनिशियली द प्लॅन वॉज टू हॅव स्मॉल सेंटर्स इन एवरी विलेज आनी त्या प्रमाणे तेंच्यांनी आयडेंटिफाय केल्ले. आतां इतले सगळे आयडेंटिफाय करून इज द गव्हर्मेंट केपेबल ऑफ पुटींग स्टाफ देर 100 बेड म्हणटा ते प्रत्येक विलेजीन प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन विलेजीन करपाचे आसले तितलो तरी स्टाफ आसा तेंचे कडेन. बट माझे कॉन्स्टिट्युएन्सीन तीन कडेन तेंचे आयडेंटिफाय केल्ले 100 बेडाचे केल्ले आयडेंटिफाय. बट नथींग हॅज बीन डन एज येट. आयडेंटिफाय करून दवरला पण थंयसर कांयच तेच्या फुडें आनी कांयच वचोंक ना बिकॉज द केसीस आर लो. ओन्ली 44 केसीस आर देर इन द एंटायर कॉन्स्टिट्युएन्सी विच वन ऑफ अ सिरियस नेचर वन हॅज पास्ड अवे. एक जो ESIक धाडलेलो पयलीं ESI अशें म्हणटा ESIक वयतानाच लोक भियोन वयता. ESIक थंयसर ट्रिटमेंट सारको जायना थंयसर मशिनरी ना म्हणून म्हणजे कोमॉर्बीड जे आसता पळय थंयसर ESI वचपाकूच भियाता. खंय वचना फुडें आपूण आपल्याक ट्रिटमेंट सारको मेळचो ना आनी आपूण सामको म्हणजे गेल्ल्यान काडटा सामको म्हणजे तेजे आनी परतो येवपाचे होप्स ना अशें काडटा. सर फॅसिलिटीज आनी मशिनरीज हॅज टू बी पूट इन प्लेस फर्स्ट in the COVID hospitals and you have to have a dedicated one for the north. We are not waiting for numbers to rise and not waiting for मागीर last minute run 12th hour 11th hour सारको आमी धांवन आमकां सामकी लास्ट टायमार बाय मारची पडटा पळय तसले जावप उपकारना. सो वी नीड टू and I am this press conference is specially to remind the health minister of his assurances given to the people of Goa. So the government is not working on what they have to. They have not so far they have not. आमकां सांगलेलें केन्ना जेन्ना 3 केसी आसल्यो पळय तेन्ना 3 केसी आसतना तेंच्यांनी सांगलेलें की वी हॅव 2 हॉस्पिटल्स इन एंटायर गोवा एक नॉर्थ गोवाक एक सावथ गोवाक म्हणून. पण नॉर्थ गोवाक अजून हॉस्पिटल जायना आनी कोवीड सेंटर्स जे आसा पळय हे फूल आसा आनी कोवीड सेंटर्स द डॉक्टर्स आर सेयींग दॅट वी आर एम्प्लिफायींग इट. हे आमी एम्प्लिफाय करता वो कोरोना आसा पळय हो वाडत आसा म्हणून आनी रिस्कींग द लायफ ऑफ डॉक्टर्स एंड ऑल्सो द हेल्थ वर्कर्स. या The death rate has been increased and government is giving a statement every time that death is due to the comorbid situation. Aye. So what do you like to say? No, I don't have to say anything. The health minister himself is on record. तो म्हणटा that cannot be an excuse. Comorbidity cannot be an excuse म्हणटा तो. So he is the best person to say that. आता तो it is because थंयसर फेसिलिटी ना. थंय ESI हॉस्पिटल जे तुमी आमी जर पळयतलो न्हू कोमोबिडिटी म्हणटा न्हू जाल्यार थंय फेसिलिटी ना. MRI ना CT स्कॅन ना बाकीच्यो ज्यो हे आसा पळय सवलती जाय पळय त्यो थंयसर ना. त्यो पयलीं प्लेसीन घालपाक जाय न्हू. वेन यू से अ कोमोर्बीड हॉस्पिटल वेन यू सेंड सिरियस पेशंट्स देर
यू नीड टू हॅव ऑल दीस फॅसिलिटी. तुका थंय धाडलो की सामको कोण जो कॅन्सराचो आसा जावं रिनल फेलियर आसा तो मरपाकूच कसो थंय धाडटा. म्हणजे दे आर ट्रिटींग हिम फॉर कोरोना बट दे आर नॉट एबल टू ट्रीट हिम फॉर द मेन डिसीज ताजो कसलो आसा पळय त्या डिसीजाक तांकां ट्रीट करपाकूच तेंचे कडेन थंय इक्विपमेंट ना. येसला आनी विशय असा म्हणटा पळय ते ह्या दिसांनी 2 दीस पयले भितून 2 एका आमदाराचे चेडे गेलेले आसा. तुमचे गोवा पार्टीचा तुजें कितें म्हणणें आसा? कितें म्हणटले ती पार्टी आनी ते पळयता सगळे वॉट वी हॅव टू से. कितें म्हणटा तुमचं काय म्हणणं आहे? आमचें कितें म्हणणें आसतलें तेंचे तो द हॉनरेबल एक्स चीफ मिनिस्टर इज सेईंग दॅट भुरगे वाडलेले आसा आनी ते लग्नय जाल्ले आसा सो दे आर फ्री टू टेक देयर डिसिजन्स. सो दे हॅव टेकन देयर डिसिजन्स. वॉट कॅन आय से इन दॅट? But this system is right or you are right in politics? सिस्टम इज रायट रॉंग हांव तेजेन उलयना पण हे हिस्ट्री रिपीट्स म्हणटा पळय तशें. आदी रमाकांत खलप म्हाका सांगतालो ते की वी हॅड आस्क्ड काँग्रेस नॉट टू स्प्लीट आवर MLAs एट दॅट टायम. MGचे MLA फोड नाका म्हणून. सो सेम थिंग आय बिलीव इज हॅपनिंग वीथ काँग्रेस टुडे. Where do you feel that politics is heading towards with such type of instances? Is new dimensions of politics we are getting to see. So What? कितें जाता tonight कितें जाता because एका टायमार तुजें नांव येतालें. दिगंबर कामत म्हणटा आपलें नांव जेन्ना इलेक्शन जालें तेन्नाच्यान स्टार्ट जालां. सो दिगंबर कामत सारके लिडराचें नांव येता. हांव आय एम अ व्हेरी स्मॉल लिडर इन फ्रंट ऑफ दिगंबर कामत.